आपला 4.1 मधले सगळे क्वेश्चन झालेले 4 क्वेश्चन आणि 3 तुम्हाला होमवर्कसाठी दिले होते बरोबर आहे. 2 प्रॉब्लेम सेटमधले करून घ्यायचे. ज्यांना जमले नसतील व्हिडिओ टाकलेला आहे बघून घ्या. आता 4.2 हे सर्कल बेस आहे. कशावरती? सर्कल. 4.1 कशावरती होता? ट्रायंगल. 4.2 कशावरती आहे? सर्कल. आता तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन म्हटलं काय म्हटलेलं आहे? 3.2चं सर्कल काढा. आता तुमचं व्यवस्थित येईल बरोबर. इथं समजून घ्या. आता थोडं क्रॉस जाऊ शकते हाताने काढते. आता 3.2चं सर्कल कोणाला सर्कल काढता येत नाही ते सांगा. 3.2 अंतर घ्यायचं करता येईल. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे ना इकडे लक्ष द्या. हा पॉईंट बरोबर तुमच्या लाईनवर घ्यायचा. तुमच्या नोटबुकच्या ज्या लाईन्स आहे कळतं ना तुम्हाला. हा सेंटर पॉईंट बरोबर लाईनवर घ्यायचा आणि एक अशी लाईन मारून घ्यायची बघा. मारता येईल. आणि इथं पॉईंट घ्या एखादा पी काढा. तीन 3.2चं सर्कल काढलेलं आहे आपण. याला ओ पॉईंट द्या. इथं लिहायचं थोडं. ओ पी काय आहे? रेडियस ओ पी बरोबर किती सेंटीमीटर आहे? 3.2 सेंटीमीटर. टॅन्जंट काढायचे. टॅन्जंट म्हणजे काय? स्पर्शिका. वर्तुळाला एकाच पॉईंटमध्ये स्पर्श करणाऱ्या रेषेला टॅन्जंट म्हणायचं. काय म्हणायचं? टॅन्जंट. टॅन्जंट टचिंग टू द ओनली वन पॉईंट. आता बघा एका पॉईंट आपण वर्तुळाला एका पॉईंटवर एकच टॅन्जंट काढू शकतो. बाहेर जर पॉईंट असला तर बाहेरून 2 काढू शकतो. बाहेरून 2 कशा निघतील ते पण बघू आपण. सध्या त्यात लक्ष द्या. ओ पी बरोबर किती तुमचं? 3.2. किती आहे? 3.2. एक रे मारून घेतला आपण. समजायला नाव दिलं सी. काय नाव दिलं? सी. आता काय करायचं? हा जो पी पॉईंट आहे कोणता पॉईंट? पी. पीवरून एक काल जसं अंतर मारलो आता आपण सेम अंतर मारून घ्यायचं. एक या साईडला एक मारा, या साईडला एक मारा. कोणत्याही अंतराला काही हे नाही. कोणत्याही घेऊ शकता तुम्ही. 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर काही घ्या. फक्त इकडून जर 2 मारलं तर इकडून पण किती मारा? 2. इकडून जर 1 मारलेलं असेल तर इकडून पण 1 मारा. मोजून घ्यायची गरज नाही. चॉकमध्ये थोडंसं अंतर घ्या. इकडून एक चॉक मारा, इकडून एक चॉक मारा. हे 2 चॉक मारले पी पॉईंटवरून. एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला. आता हे 2 जे चॉक मारले याला काही अंतर नाही. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. पण आता नंतर काय करायचं? हा पॉईंट मारलेला आहे. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. हे दोन्ही पॉईंट दिसले तुम्हाला. या 2 पॉईंट एवढं चॉकमध्ये अंतर घ्यायचं. एक चॉक या याच्यावर ठेवून एक वरती आणि एक खाली. सेम अंतर चेंज होऊ द्यायचं नाही. अंतर जर चेंज झालं तर टॅन्जंट एक तर आत येईल किंवा बाहेर जाईल. अंतर चेंज होऊ द्यायचं नाही. सेम अंतर चॉक याच्यावरती ठेवा. एक इथं मारून घ्या असा आणि एक या साईडला. आणि बरोबर जर अंतर तुम्ही बरोबर मारलेलं असेल तर बरोबर असे टॅन्जंट येईल. एकाच पॉईंटमधून आतही जाणार नाही आणि बाहेरही राहणार नाही. ही झाली तुमची रिक्वायर्ड टॅन्जंट. बघा जमते का? बघा आता हा क्वेश्चन ज्यांना थोडा समजला नसेल त्यांनी सेकंड नंबरकडच्या क्वेश्चनकडे लक्ष द्या. सेकंड नंबरमध्ये बघा तुमची रेडियस 2.7 आहे. किती आहे? 2.7. आता कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला. रेडियस तर काढून घेता येईल तुम्हाला बरोबर. बघा अशी रेडियस 2.7ची रेडियस वापरून एक सर्कल काढा. सर्वांना माहिती कसं काढायचं. नंतर असा एक रे आपण समोर देतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही. नाव द्यायचं याला पी, याला नाव द्यायचं सी. रेडियस किती आहे? रेडियस ओ पी इज इक्वल टू 2.7 सेंटीमीटर. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही. याच्यानंतर काय करसाल? पीवर एक चॉक ठेवायचं. लक्ष द्या. ज्यांना समजलेलं नसेल ते लक्ष द्या. बाकीचं सॉल्व करा. पीवर एक चॉक ठेवा. काय कोणताही चॉक मारा अंदाजे. एक इकडून मारला. त्याच्यानंतर काय करायचं? हे जे मारलेले चॉक आहे एवढं डिस्टन्स घ्यायचं. एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. तेच डिस्टन्स चेंज होऊ द्यायचं नाही. एक वरती आणि एक खाली. डिस्टन्स जर चेंज झालं तर तुमची टॅन्जंट एक तर आतल्या साईडला येईल किंवा बाहेरच्या साईडला जाईल. आणि नंतर हे जोडून घ्यायचं. हां हे झालं तुमची रिक्वायर्ड टॅन्जंट. सेकंड नंबरचं क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला? रेडियस नेहमी ओ पीच घ्या. पीच पॉईंट घ्यायचा. 3.3 सेंटीमीटर. मग समजा आपण इथून टाकली एक ओ पी 3.3 सेंटीमीटर. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? कॉर्ड पी क्यू. काय कॉर्ड म्हणजे काय? जीवा.
पी क्यू किती घ्यायची सांगितलेली 6.6. तुम्हाला काही दिसतं का? 3.3च्या दुप्पट 6.6 आहे म्हणजे रेडियसच्या दुप्पट आहे. रेडियसच्या दुप्पट जो असतो त्याला काय म्हणतो आपण? डायमीटर. काय म्हणतो? डायमीटर. म्हणजे 100% तो इकडूनच येणार आहे असा. कळालं? एकाला नाव द्या पी, एकाला नाव द्या क्यू. ही झाली तुमची लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कलला डायमीटर म्हणत असतो आपण. कॉर्ड दिलेले 6.6, हे 3.3 आणि हे 3.3, टोटल 6.6 होईल. कळालं? पी क्यू काढलं. नंतर आपण एक्सटेंड करतो माहिती आहे, इकडल्या साईडला एक्सटेंड करा. एकदा बघून घ्या, नंतर ट्राय करा. कळालं? आता याच्यानंतर आपण एकेका पॉईंटला काढत होतो का नाही, सेम दोन्ही पॉईंटला करायचं. क्यूवर एक चॉक ठेवायचा, एक इकडल्या साईडला मारा, एक इकडल्या साईडला मारा. हे दोन डिस्टन्स घ्या, बरोबर अंतर एवढं डिस्टन्स ठेवून एक या बाजूने चॉक मारा, एक या बाजूने. डिस्टन्स चेंज होऊ देऊ नका. एक या साईडला, एक या साईडला. हा झाला क्यूवर मिळाले तुम्हाला एक टँजंट. हे झालं क्यू पॉईंटबद्दल. आता पी पॉईंटसाठी सेम. पीवर एक चॉक ठेवा, एक या साईडला मारा, एक या साईडला मारा. म्हणजे इथं जी प्रोसिजर केली सेम रिपीट करायची. हे जे चॉक मारतो आपण याला काही डिस्टन्स नाही, कोणतंही घेऊ शकता. फक्त इकडे जेवढं मारला तेवढंच इकडे मारायचं. त्याच्यानंतर हे डिस्टन्स नाही चेंज होऊ द्यायचं. कोणतं? या दोन पॉईंटमधलं. या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स घ्यायचं असं. एक वरच्या साईडला, एक खालच्या साईडला. सेम डिस्टन्स, नो चेंज. आणि एक असे हे वाकू शकते माझे, हात हालत आहे माझे. हां, समजलं? असं परफेक्ट तुमच्या स्ट्रेट लाईन दिसल्या पाहिजे. हे अँगल 90 डिग्री असतो, कोणाला माहीत नसेल तर. आता 5 नंबरचा क्वेश्चन. सर्कल कितीचं आहे? 3.4चं सर्व काढलं का सगळ्यांनी? आता बघा, हे जे सर्कल आहे हे 3.4चं आहे. 3.4 सेंटीमीटर लिहून टाकायचं. रेडियस ओ पी 3.4 सेंटीमीटर. बोल नको. ओ पी आहे तुमचं 3.4 सेंटीमीटर. आता कॉर्ड दिलेली तुम्हाला. कॉर्ड म्हणजे काय? जीवा. कॉर्डचं नाव काय दिलेलं आहे? एम एन. किती दिलेली आहे? 5.7 सेंटीमीटर. हां, 5.7 सेंटीमीटर. आता मागच्या वेळेस काय होतं? 3.3ची दुप्पट होती ती, म्हणून बरोबर या लाईनवर आली होती. आता कॉर्ड लहान आहे, 5.7 सेंटीमीटर आहे. किती आहे? 5.7. मग आता स्केलमध्ये अंतर घ्यायचं. 5.7 अंतर घ्यायचं असं स्केलमध्ये, आणि असे स्केल खाली खाली असं यायचं आणि बरोबर बघायचं इथून 5.7 कुठं भरते असं. मग बरोबर इथून असं 5.7 तुमचं, ही जी लाईन आहे यम आणि यन किती आली पाहिजे तुमची? ती 5.7. हे नाव बाहेरून घ्या. बरोबर 5.7ची आली पाहिजे. यम यन किती येईल ती? 5.7. कशी? स्केलमध्ये 5.7 अंतर घ्यायचं, असे बरोबर 2 पॉईंटला टच करायचं. 5.7 इकडून आणि इकडून 5.7 टच झालं. असं काही नाही की स्ट्रेटच आली पाहिजे, असं काही नाही. थोडी क्रॉस जरी झाली तरी आपल्याला टँजंट काढता येते. ही 5.7 सेंटीमीटर तुमची यम यन. काढा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला पहिला क्वेश्चन झाला, सेकंड नंबरचा झाला, त्याच्यानंतर 4 आणि 5. या क्वेश्चनमध्ये एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? आपण टँजंट काढते सर्कलच्या पॉईंटवरती. कोणत्या पॉईंटवरती? सर्कलच्या. मग सर्कलच्या पॉईंटवरती टँजंट काढते, तर आपण त्याला सेंटरला जोडते. कोणाला जोडते? सेंटरला, त्या पॉईंटला. आता टँजंट कोणत्या पॉईंटला काढायची आपल्याला? यन. कोणत्या पॉईंटला काढायची? यन. मग त्याला सेंटरला जोडा. परत टँजंट कोणत्या पॉईंटला काढायची आहे? यम. त्याला सेंटरला जोडून घ्या. सेंटर म्हणजे काय? केंद्रबिंदू. कळालं? चला जोडा. जशी प्रोसिजर आपण या 2 पॉईंटला केली होती ना, आतापर्यंत जशी प्रोसिजर केली प्रत्येक पॉईंटला टँजंट काढण्याची, सेम तशीच प्रोसिजर करायची. कशी? बघा, एनवर चॉक ठेवा, कोणताही अंतराचा चॉक मारा. एक या साईडला, एक या साईडला. बघून घ्या. एनवर चॉक ठेवा, एक या साईडला, एक या साईडला. कोणत्याही अंतराचा चॉक मारा. नंतर या 2 चॉक एवढं अंतर घ्या. एक वरच्या साईडला, एक खालच्या साईडला. अंतर चेंज होऊ द्यायचं नाही. समजलं? याला जोडून घ्या. ही झाली तुमची एक टँजंट. कळालं?
पहिले एक काढा, नंतर दुसरी काढू आपण. समजलं? ज्यांना अजून क्लिअर नसेल तिकडे बघा. कोणती लाईन निवडायची हे जर कन्फ्युजन असेल तर लाईन कोणती घ्यायची? सेंटरवाली. एक चॉक ठेवा इथं, एक इकडल्या साईडला, एक इकडल्या साईडला. 2 एवढं अंतर या बघा, हे जे चॉक मारलेले एवढं अंतर, एक वरच्या साईडला, एक खालच्या साईडला. इथून सेम अंतर, एक या साईडला, एक या साईडला, आणि असं जोडून घ्या. ह्या टँजंट तुमच्या एकमेकात गेल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. सगळे ॲरो करा बरोबर. ह्या झाल्या तुमच्या रिक्वायर्ड टँजंट. आणि बघा ही इथं परपेंडिक्युलरचं साईन टाकलं की असं बघा, जिथं टँजंट काढली ना तिथं परपेंडिक्युलरचं साईन टाकून द्या तुम्ही, म्हणजे डायरेक्ट कळून जातील की ह्या तुमच्या टँजंट आहे.